नमस्कार मंडळी, कशा सगळे? तर चला आज आपण मस्त अशी हिरवी चकली बनवणार आहोत, पालकची चकली। ती इथे मी पालकचे पान घेतलेले आहेत थोडेसे, एक मिरची घेतलेली आहे आणि लसूण थोडासा आणि जिरं। लसूण ऑप्शनल आहे, टाकायचं असलं तर टाका, नाहीतर नका टाकू। तर आता हे आपण वाटून घेऊया। हे बघा अशा प्रकारे। आता हे साईडला ठेवून घेणार आहोत आपण। आता एका ताटामध्ये आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि बेसन पीठ घेतलेलं आहे 1 चमचा, मोठा 1 चमचा तीळ घेतलेले आहेत। त्यामध्ये आता आपण तूप घालून घेऊया 1 चमचा आणि मीठ चवीनुसार। आता आपण ती पालकची प्युरी थोडी थोडी करून त्याला मळून घेणार आहोत। का अशा प्रकारे चांगला असा टाईट डो बनवून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे हे झालेलं आहे आपलं मळून पीठ। याला थोडं हाताने हे करून घेऊया आणि साईडला ठेवून घेऊया याला। आता आपण चकलीचा साचा घेऊया। त्याला आधीच मी तेल लावलेलं होतं थोडं आतनं। एक गोळा घेतलेला आहे मी। आता आपण चकल्या करायला घेऊया। लांबसर आधी करून घेते। आता आपण याला गोल करून घेऊया। हे बघा तुमच्या आवडीनुसार करा, लहान किंवा मोठ्या। अशाच प्रकारे सर्व चकल्या आपण बनवून घेतलेल्या आहेत। आता बघा हे बघा झाले आहेत आपल्या चकल्या सर्व बनवून। आता आपण तळायला घेऊया। इथे तेल ठेवलं होतं मी आधीच कढईत तापायला। आता आपण एक एक करून सर्व चकल्या टाकून घेऊया, जेवढ्या बसतील कढईत तेवढ्या। मंद आचेवर थोडा वेळ आपण त्याला तळू देऊया। एकदम फास्ट गॅसवर तळू नका, नाहीतर आतनं त्या तळणार नाहीत। हे बघा तळल्या आहेत आपल्या चकल्या। आता आपण साईडला काढून घेऊया। सर्व बॅच आपण तसेच करून घेतले होते। हे बघा किती सुंदर अशा दिसत आहेत, पाताक्षणी खाव्याशा वाटणाऱ्या आणि पौष्टिक पण, आणि खूपच आवडतील तुमच्या मुलांना। तर नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।